व्यासपीठावर उपस्थित आदरणीय उदयजी निगुडकर साहेब, आदरणीय खलिफे मॅडम, ललितजी गांधी, प्रशांतजी पटवर्धन, दीपक काका गदरे, आदरणीय अण्णा, राजेंद्रजी सावंत, भट साहेब, राजू जोशी साहेब, सर्व उद्योजक बंधू आणि भगिनींनो, उद्योगमंत्री झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातला नागरी सत्कार कधी स्वीकारायचा हे मी थोडं ठरवलेलं होतं. अनेक लोकांनी मला सांगितलं होतं की रत्नागिरीमध्ये नागरी सत्कार करायचा आहे, पण नागरी सत्कार करायचा आहे म्हणून विचारल्यानंतर मी त्यांना प्रश्न विचारायचो की उद्योग मंत्री झाल्यानंतर मी रत्नागिरीसाठी केलंय काय की माझा तुम्ही नागरी सत्कार करणार आहात. आणि 8-15 दिवसापूर्वी प्रशांत पटवर्धन, राजू सावंत माझ्याकडे आले आणि त्याने आग्रह धरला की हा सत्कार करायचा आहे, त्याचं आयोजन करायचं आहे. त्यांना आठवत असेल मी त्यांना सांगितलं की 2 दिवसांनी तुम्हाला सांगतो. आणि उदयजी जर 2 दिवस अभ्यास केला, खरंच रत्नागिरीसाठी केलंय का 8 महिन्यामध्ये, आणि सिक्वेन्स लावले. म्हटलं ठीक आहे, सत्कार थोडाफार आपण स्वीकारू शकतो आणि पुढच्या सत्काराची देखील जबाबदारी स्वीकारू शकतो की छोटा सत्कार केलाय, छोटी कामं केली आहेत. आणि या छोट्या सत्काराच्या निमित्तानं, नागरी सत्काराच्या निमित्तानं भविष्यामध्ये रत्नागिरीला, उद्योजकाला आम्ही ताकद देणार आहोत आणि उद्योग कशा पद्धतीनं आणणार आहोत त्याच्यातनं पुढच्या सत्कारातनं नक्की मिळेल. आणि याच भावनेतनं हा सत्कार स्वीकारण्याचा मी निर्णय घेतला. खरं तर मला या व्यासपीठावर राजकीय अजिबात बोलायचं नव्हतं. खलिफे मॅडमांनी माझा अभ्यास राजकीय फार केलेला आहे, त्याच्यामध्ये थोडं भर घालतो. 1999 सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आली. उद्योगजींकडे गेलो, उद्योगजींची सत्ता आली. एकनाथ शिंदेची सत्ता आली. त्याच्यामुळे मी जातो तिथं सत्ता येते. मी महाविकास आघाडीत येत नाही, त्यामुळे तुमची सत्ता यायचा काही संबंध पण नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हा राजकीय कार्यक्रम नाही आहे. कोणाची सत्ता येणार आहे, कोणाची सत्ता नाही येणार आहे ही जनता ठरवणार आहे. नरेंद्र मोदी साहेबांनी काय केलंय, एकनाथ शिंदे साहेबांनी काय केलंय, देवेंद्रजींनी काय केलंय, पूर्व उद्धवजींनी काय केलंय, याचा लेखाजोखा आता विधानसभेला सगळं कळणार आहे. त्याच्यामुळे हे व्यासपीठ राजकीय मी मानत नाही. माझ्या व्यक्तिमत्वाची वेगळी ओळख व्हायला नको म्हणून सांगितलं की मी जातो तिथं सत्ता येते. त्याच्यामुळे तुम्ही विचार करा, तुम्ही इकडे आलात तर सत्तेमध्ये काम कराल. आणि म्हणून मला असं वाटतं की राजकारणापेक्षा विकास कामं आमच्या दृष्टीने महत्वाची आहे. उदयजी जाता जाता मुलाखतीमध्ये अनेक गोष्टी सांगणार आहे, पण या 2.5-3 मध्ये जी मला संधी मिळाली त्याच्यामध्ये एक पहिलं स्वप्न बघितलं की रत्नागिरी जिल्हा एज्युकेशनल हब झाला पाहिजे. आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, पुण्यामध्ये जी कॉलेजेस आहेत ती सगळी शासकीय कॉलेजेस रत्नागिरीमध्ये आहेत. नवी मुंबईला जी शासकीय कॉलेजेस आहेत ती सगळी शासकीय कॉलेजेस आज रत्नागिरीमध्ये आहेत. त्याच्यामध्ये मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, बी फार्म असेल, डी फार्म असेल, एम फार्म असेल, स्किल सेंटर असेल महाराष्ट्रातलं. एवढंच नाही तर संस्कृत विद्यापीठाचं उपकेंद्र देखील रत्नागिरीमध्ये आहे. परवाच आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची रिसर्च सेंटर देखील रत्नागिरीमध्ये करण्याचा निर्णय घेतला. टुरिझमच्या बाबतीमध्ये आम्ही अतिशय महत्वाचं काम करतो, कारण टुरिझममधनं देखील रोजगार मिळत असतो. त्याच्यामुळे उद्योग विभागामध्ये काम करत असताना उद्योग विभागाचं काम करणं हे मंत्री म्हणून माझं कर्तव्य आहे, पण या जिल्ह्याला वेगळ्या पद्धतीनं रोजगार उपलब्ध करून देणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी. आणि त्याच धर्तीवर आम्ही सगळे मिळून काम करतोय. आणि एकच जाता जाता फक्त एक किस्सा सांगतो. आज ललित गांधींनी इथं 2-4 गोष्टी सांगितल्या. मी आता मुक्तागिरी नावाच्या बंगल्यावर राहायचो आणि माझा शपथविधी झाला होता. आणि मला असं वाटतं ललित गांधी तुम्ही कुठे लंडनला निघाले होते वाटतं की अमेरिकेला निघाले होते. आणि आता मंत्र्याला काय खातं बितं मिळालेलं नाही, परंतु मंत्री भविष्यामध्ये उद्योग मंत्री होऊ शकतो ही भीती प्रत्येकाच्या मनामध्ये असतेच. म्हणून ललित गांधी एक पुस्तक माझ्याकडे घेऊन आले आणि ललितजी मला म्हणाले की साहेब उद्योग विभागाचं हे पुस्तक आहे, अजून खातं मिळायचं आहे. आम्ही US की UK ला निघालोय, आमच्या उद्योग विभागाच्या पुस्तकाचं प्रकाशन केलं तर बरं होईल. मी प्रकाशन केलं, ते लंडनला निघून गेले आणि माझं उद्योग मंत्रीपद जाहीर झालं.
आता उद्योग मंत्रीपद जाहीर झाल्यानंतर त्याचा कसा फायदा घेतला जातो याचा पण तुम्हाला मी गंमत सांगतो. ते सारखे मला सांगायला लागले, ललितजी की उदयजी बघा, माझ्या पायगुणामुळे तुम्हाला उद्योग मंत्रीपद मिळालेलं आहे, सगळी कामं तुम्हाला करावी लागतील. आणि उदयजी आज तुम्हाला अभिमानानं सांगतो आणि गर्वानं सांगतो, ललितजींनी इंडस्ट्रीसाठी जे जे प्रश्न माझ्याकडे आणले ते 99.99% मी संपवले. व्यापाऱ्यांचा प्रश्न असेल, इन्सेंटिव्हचा प्रश्न असेल, आणि मगाशी इथं कोणीतरी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा ओझरता उल्लेख केला, त्याचं देखील जाता जाता सांगतो. मी ज्यावेळी उद्योग विभागाचा मंत्री झालो आणि वर्षभराचा अहवाल घेतला मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा आणि पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेचा, तरी फक्त 4,300 लोकांना आम्ही एका वर्षामध्ये रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो अशी आमच्याकडे सिस्टीम होती. मी मुख्यमंत्र्यांशी बोललो, उपमुख्यमंत्र्यांशी बोललो, त्यांनी डायरेक्ट 550 कोटी रुपये आमच्याकडे सबसिडी मंजूर केली, जी ऐतिहासिक सबसिडी आहे. त्याचा परिणाम आज उदयजी असा झाला की एका वर्षामध्ये 4,300 जे उद्योजक आम्ही बनवायचो ते 10 महिन्यामध्ये आम्ही 13,360 उद्योजक बनवू शकलो. आणि बँकांना देखील सज्जड दम दिलेला आहे. हमी आमची असेल, उद्योग विभागाची हमी असेल, सरकारची हमी असेल तर 0 रिजेक्शनवर सगळी प्रकरणं मंजुरी झाली पाहिजेत. त्याच्यामुळे रत्नागिरीकरांना मला एक विनंती करायची आहे की या विभागाचा फायदा जास्तीत जास्त रत्नागिरीला कसं होईल यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत, त्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. हजारो मुलं आणि मुली या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतनं स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे, यासाठी एक चळवळ आपण सगळ्यांनी मिळून निर्माण करावी, एवढीच विनंती प्रशांतजी आपल्याला मी करतो. कारण फेडरेशन तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करताय. कोका कोला सारखी कंपनी आपण आता लोटे परशुरामला आणलेली आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचा रेल्वेचा कारखाना देखील तुमच्याकडे होतोय. भारतीय शिपयार्ड नावाची कंपनी पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. रिफायनरीचं काय होणार आहे ते मी मुलाखतीत सांगणार आहे. त्याच्यानंतर अन्य प्रकल्पाचं काय होणार आहे ते देखील मी सांगणार आहे. पण आपली मानसिकता एक आपण ठेवूया, त्याचा उल्लेख मी या ठिकाणी करतो. मी जेव्हा डावसला गेलो उदयजी आणि लक्ष्मी मित्तल मला आणि मुख्यमंत्री महोदयांना भेटले, त्यांच्या चेहऱ्यावर बघितल्यानंतर मला जो धक्का बसला होता, मी असंच सांगितलं की मित्तल साहब आप अपना प्रोजेक्ट रत्नागिरीमध्ये लाइए. त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. त्यांनी मला सांगितलं उदय रत्नागिरी सोडून कुठेही सांग, कारण तुमच्याकडे म्हटले पिठाची चक्की घालायचं म्हटलं तरी विरोध होतो. त्याच्यामुळे ही मानसिकता राजू शेठ त्यांनी तयार करा म्हणून सांगितली की प्रकल्पाचं समर्थन करा, प्रकल्पामध्ये दोष असतील ते नक्की दूर करा, प्रदूषण विरहित कारखानदारी पाहिजे असेल तर प्रदूषण विरहित कारखानदारी आणा, पण एम्प्लॉयमेंट जनरेशन जर करायचे असेल तर तुम्हाला प्रकल्पांचं समर्थनच करावं लागेल. हे मला लक्ष्मी मित्तलनी डावसमध्ये सांगितलं. मला असं वाटतं की हाच संकल्प प्रशांतजी आज आपण करूया. योग्य प्रकल्प असेल, लोकांना रोजगार देणारा असेल, कोकणचं नैसर्गिक वातावरण टिकवणारा असेल आणि फार मोठ्या पद्धतीनं आर्थिक क्रांती घडवणारा जर प्रकल्प असेल तर त्याचं समर्थन करण्याचा ठराव आज माझ्या नागरी सत्काराच्या निमित्तानं आपण घालावा. आणि एखाद्या प्रकल्पाचं समर्थन करत असताना फक्त ते व्हॉट्सअपवर करू नये ही देखील हात जोडून विनंती करतो. कारण इम्प्रेशन असं क्रिएट होतं की ज्यांचा विरोध आहे ते रस्त्यावर उतरतात आणि ज्यांचं समर्थन आहे ते या मोबाईलवरनं त्या मोबाईलवर, त्या मोबाईलवरनं त्या मोबाईलवर. शेवटी ज्यांना रोजगार पाहिजे, ज्यांना प्रकल्प पाहिजे त्यांनी देखील आपली संख्या सरकारला दाखवणं गरजेचं असतं. नाहीतर एकतर्फी काही निर्णय घेतले जातात. मी काय एकतर्फी निर्णय घेणारा मंत्री नाही हे देखील या ठिकाणी सांगतो, कारण मी या जिल्ह्यातलाच आहे. आणि जिल्ह्याच्या निसर्गाची हानी होऊ नये, शेतकऱ्यांची हानी होऊ नये, शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळावा, शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी भूमिका ठेवूनच प्रत्येक प्रकल्पाच्या बाबतीत शिंदे फडणवीस सरकार पुढे जाणार आहे हेच या सत्काराच्या निमित्तानं सांगतो. अतिशय चांगल्या पद्धतीचा मोमेंटो पटवर्धन तुम्ही आज मला दिलात, राजू शेठने दिला. ताबडतोब तुम्ही राजू शेठचं नाव सांगितलं, कारण ते रत्नागिरीचं आहेत. पटवर्धन साहेब सारखं रत्नागिरीमध्ये ये जा करतात. राजू शेठचं नाव घेतलं नाही तर याला अडचण होईल. आमच्याकडचे किती आमच्यापेक्षा राजकारणी आहेत उदयजी आपल्या लक्षात आलं असेल. आणि म्हणून खरोखरच त्याच्यामधनं एक वेगळा संदेश आमच्या मंत्रालयाला मिळणार आहे. मला अधिकाऱ्यांना देखील विनंती करायची आहे, हे मिशन घेऊन आता आपल्याला काम करायचं आहे. नरेंद्र मोदी साहेबांनी हे मिशन देशासमोर ठेवलंय, त्याच्यामध्ये आपण यशस्वी झालो. आणि आज सांगताना आनंद होतोय की 10 महिन्यात माझ्या अधिकाऱ्यांच्या जोरावर, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या जोरावर 1920 सालामध्ये महाराष्ट्र हा 1 नंबरला होता. त्यावेळी मुख्यमंत्री होते देवेंद्रजी फडणवीस. 2021ला महाराष्ट्र 3 नंबरला गेला
गुजरात 1 नंबरला आला, त्यावेळी मुख्यमंत्री कोण आहेत ते मी सांगत नाही. त्याच्यानंतर 21-22ला कर्नाटक 1 नंबरला गेला, महाराष्ट्र 3 नंबरला राहिला, त्यावेळी देखील मुख्यमंत्री कोण होते ते मी सांगत नाही. मी कदाचित राजकीय भाषण केल्यासारखं होईल. पण पुन्हा एकदा माझ्या अधिकाऱ्यांच्या मेहनतीनं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या मेहनतीनं आणि केंद्र सरकारच्या मेहनतीनं पुन्हा एकदा फॉरेन डेव्हलपमेंट इन्व्हेस्टमेंट आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि महाराष्ट्र या 10 महिन्याच्या सर्व्हेमध्ये 1,18,000 कोटी रुपये परकीय गुंतवणूक आणून पुन्हा एकदा देशामध्ये 1 नंबर ठरलेला आहे. त्यावेळी मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि सरकार आहे महायुतीचं. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.